नमस्कार। तर आज आपण बनवतोय वालपापडीची भाजी। ही भाजी चवीला अगदी छान लागते, बनवायलाही अगदी सोपी अशी आहे। अगदी सोप्या पद्धतीने आपण ही भाजी आज बनवणार आहोत। टिफिन मध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी देऊ शकता। तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण ही भाजी लोखंडाच्या कढईमध्ये बनवणार आहोत। लोखंडाच्या कढईमध्ये ही भाजी बनवल्यामुळे या भाजीची चव अजूनच वाढते। तर सगळ्यात आधी कढईमध्ये तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची, मोहरी तडतडू द्यायची। त्यानंतर जिरं घालायचं, जिरं थोडंसं फुलू द्यायचं। त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण घातलेलं आहे। लसूण आणि हिरवी मिरची व्यवस्थित परतून घ्यायची आहे। त्यानंतर हिंग घातलेला आहे आणि आता वालपापडीच्या शेंगा ज्या मी आधीच व्यवस्थित निवडून आणि धुवून ठेवलेल्या होत्या त्या आपण यामध्ये घालणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत। तर मसाल्यांमध्ये मी फक्त हळद आणि लाल तिखटच यामध्ये घालते आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये धने पावडर किंवा जिरं पावडर वगैरे घालू शकता। मिक्स करून घ्यायचे। चवीपुरतं मीठ घातले आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता झाकण ठेवून अगदी 2-3 मिनिटांसाठी ही भाजी आपल्याला थोडीशी वाफवून घ्यायची आहे। 2-3 मिनिटांनंतर व्यवस्थित परतून घेऊया पुन्हा एकदा। आणि आता 1 कप पाणी घालून मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। ही भाजी सुकीच छान लागते, त्यामुळे पाणी मी अगदी कमी घातलेलं आहे। अगदी शिजण्यापुरतं पाणी यामध्ये घालायचं आहे। वालपापडीची ही भाजी कमीत कमी मसाल्यांमध्येच शक्यतो बनवावी, कारण या भाजीला अंगचीच एक उत्तम अशी चव असते आणि सोबतच लोखंडाच्या कढईमध्ये ही भाजी बनवल्यामुळे त्याची चव अजूनच वाढते। तरीही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट किंवा धने पावडर या गोष्टी घालू शकता। तर अशा पद्धतीने तयार आहे चटपटीत आणि पटकन होणारी अशी वालपापडीची पौष्टिक अशी भाजी। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।